सर्वांना नमस्कार। मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। खूप महत्त्वाचा विषय आहे की आज सकाळपासून 2 व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेले होते, ज्याच्यामध्ये दुसरा व्हिडिओ होता तो म्हणजे शेवटची संधी किंवा जे काही लास्ट ज्यांचं वय निघून गेले होते त्यांना एक संधी देण्यात येणार होती, त्याचं परिपत्रक विश्लेषण शासन स्तरावरती कशा पद्धतीने निर्णय होऊ शकतो आणि एकंदरीत शासन निर्णय कधी येईल याचे पूर्ण विश्लेषण त्या सेकंड व्हिडिओमध्ये दिलेला होता। त्याच पद्धतीनं पहिला व्हिडिओ जो की मुलींचं जे ग्राउंड होतं त्या मुलींच्या ग्राउंडचं संपलेलं असल्यामुळे तिथं बंदोबस्त क्लोज झालेला होता, तरी सुद्धा काही थोड्या वेळानंतर एक अपडेट आली। अजून एक महत्त्वाची म्हणजे आता तुम्हाला देतोय मी की तो स्टाफ परत एकदा बोलवायला सांगितलेला आहे आणि तो स्टाफ परत येतोय, म्हणजे याचा अर्थ असा झालेला आहे की जे शेवटची संधी किंवा कुठली शेवटची संधी 2022-23 मधल्या ज्या मुलांची ग्राउंड चुकलेली अशी जी मुली आहेत त्या मुलींना शेवटची संधी लवकरात लवकर सोडणार एवढं लक्षात ठेवायचं। म्हणजे कुठली चालकची फक्त शेवटची संधी मुलींची झालेली आहे, अजून सुद्धा फिमेल कॉन्स्टेबल, फिमेल कारागृह, फिमेल बॅट्समन अशा पद्धतीनं 3 घटकांचे ग्राउंड चुकलेल्या मुलींना शेवटची संधी जी आहे ती लवकरात लवकर सुरू होणार याची नोंद घ्यायची आहे। सो ही झाल्या 2 अपडेट तुमच्यापर्यंत सकाळपासून दिलेल्या होत्या। त्या 2 अपडेट तुम्ही बघायला नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी 2 आयकॉन येतील, त्या आयकॉनवरती वेगवेगळ्या पद्धतीने त्या दोन्ही सुद्धा जे अपडेट आहेत ते तुमच्यासोबत दिसून येतील, त्या तुम्ही पाहायचे आहेत। सुरुवातीला चॅनलला नवीन असाल तर विनंती करतोय की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जे काही अपडेट असतात त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवणार आहेत। तर आत्ताचा विषय अशा पद्धतीने आहे की मी काल सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पुढची जे सत्रातील तिसऱ्या सत्रातील जे काही हॉल तिकीट आहेत किंवा तिसऱ्या सत्रातील जे घटक आहे ते कधी सुरू होईल तर 23 तारखेपासून सुरू होणार म्हणून तुम्हाला सांगितलं होतं। त्याच पद्धतीनं जवळजवळ 11 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट प्लस 22 ऑगस्ट सुद्धा 2000 मुलं त्याच्यामध्ये ऍड झाली, अशी मिळून तब्बल सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल मेल कॅन्डिडेट 1,06,000 मुलांचं फिजिकल हे 22 तारखेपर्यंत होणार आहे। 11 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत सीपी मुंबई मेल कॅन्डिडेट पोलीस कॉन्स्टेबल या पदाचं 1,06,000 मुलांचं फिजिकल दिनांक 22 ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे। जसं की काल सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की तिसऱ्या सत्रातील हॉल तिकीट कधी यायला सुरू होतील तर 19ला सकाळी किंवा दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत येऊन जातील म्हणून मी सांगितलं होतं। त्याच पद्धतीनं झालेलं आहे, जे बोललेलं होतं काल सकाळी लगेच हॉल तिकीट आलेले आहेत आणि हॉल तिकीट तिसऱ्या सत्रातील यायला सुरू झालेलं आहे, त्याचंच पूर्ण विश्लेषण आताच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। सो पहिला आपण हॉल तिकीट वाचूयात पूर्णपणे, कुणाचं आहे, कधीचा आहे, कधी बोलवलंय वगैरे सगळं बघणार आहोत आता, ठीक आहे। पहिला बघूयात बघा, महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती 2022-23 घटक कार्यालय सीपी मुंबई पोलीस शिपाई भरती शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट, ठीक आहे। तर शारीरिक मोजमाप तारीख 23 ऑगस्ट 2024, म्हणजे जे काल सकाळी बोललो होतो तेच आहे की 23 तारखेपासून तुमचं तिसरं सत्र सुरू होणार आहे, त्याचं हॉल तिकीट ऑफिशियल आलेलं आहे। तर शारीरिक मोजमाप तारीख आहे 23 ऑगस्ट 2024। शारीरिक मोजमापसाठी उपस्थिती वेळ आहे सकाळी 7 वाजता, सकाळी 5 वाजता पण आहे, 7 वाजता पण आहेत, असे वेगवेगळ्या टप्प्याटप्प्याने बोलत, म्हणजे ॲट अ टाइम 10,000 मुलं बोलण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने मुलं बोललेले आहेत आणि त्या टप्प्याटप्प्यामध्ये त्या मुलांना काय करायचं आहे, त्यांना दिलेल्या टास्कमध्ये 2-2 हजार मुलं ही पार पाडायचे लक्षात ठेवायचं आहे। त्यामुळे 2 तासामध्ये 2,000 मुलं म्हणजे नॉट अ जोक, लक्षात ठेवायचं। फिजिकल एवढ्या फास्ट चालू आहे, पर डे 10,000 मुलांचं चालू आहे। आता तिसऱ्या सत्रामध्ये किती मुलांचं फिजिकल होईल याचं वेळापत्रक आल्यानंतर तुम्हाला कळून येईल आणि तुम्हाला शेवटी सांगणार आहे की सगळं एकंदरीत तिसऱ्या सत्राचं वेळापत्रक हे कधीपर्यंत येईल आणि सगळे विश्लेषण त्याचं मी थोड्याच वेळात पुढे करणार आहे। तर शारीरिक मोजमाप ठिकाण सांगितलंय मुंबई लोहमार्ग पोलीस मुख्यालय कवायत मैदान घाटकोपरला हे ग्राउंड होणार आहे। त्याच्या पुढे बारकोड आहे। तदनंतर उमेदवाराचे संपूर्ण नाव आहे, विकास म्हणून आहे आपला विकास अडके म्हणून विद्यार्थी। एक विषय खूप महत्वाचा आहे, आपल्या चॅनलच्या बाबतीत असू दे, आपल्या टेलिग्राम चॅनलच्या बाबतीत असू दे, एवढा मोठा विश्वास आहे मुलांचा मुलींचा सुद्धा, हक्कानं न मागता सुद्धा एवढे सगळे हॉल तिकीट एवढे पाठवतात। आत्ताच मला वाटते 70-80 हॉल तिकीट न मागता मुलांनी अगदी हक्कानं पाठवलेत, कोणत्याही काही हाईड न करता, कोणत्याही पद्धतीनं न काही लपवता एवढ्या विश्वासानं पाठवतात। आजपर्यंत नाही म्हटलं तर 7 ते 8 हजार हॉल तिकीट मला विद्यार्थ्यांनी प्रामाणिक पाठवलेत। कोणत्याही पद्धतीनं मी रीड करून झाल्यानंतर ऑल डिलीट मारून टाकतोय, कारण की मला माहिती आहे विद्यार्थी मी घडवतोय 15 वर्ष झालं, सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत। त्यामुळं मी कोणत्याही पद्धतीनं ते फॉरवर्ड करणं, ते एडिट करणं एवढा वेळ पण नाही सोडा आम्हाला। ज्या पॉईंटवरती आपल्याला काम करायचं आहे विद्यार्थ्यांनी आम्हाला या बेसवरती आणून सोडले, त्यामुळे अगदी प्रामाणिकपणे काम करायचं आहे। तुम्ही जो विश्वास दाखवलाय
त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी माझ्या चॅनलकडून खूप खूप आभार, मुलांचं मुलांचं सगळ्यांचंच. कारण की न मागता एवढे हॉल तिकीट पाठवतात की बघायला नको. काही लोकांना मागायला लागतं किंवा पाठवा पाठवा पाठवा, आपला तसा विषयच नाही. मला मुलं हक्कानं मुली हक्कानं वेळापत्रक किंवा त्यांचं जे टाइम टेबल आहे ते पाठवतात. खरंच तुमचं मनपूर्वक आभार आहे. तुम्ही जो विश्वास ठेवलाय त्याला जरा सुद्धा तडा जाऊ देणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. चला, तर संपूर्ण नाव सांगितलं. त्यानंतर पदाचे नाव पोलीस कॉन्स्टेबल, जे सुरू झालेलं 11 ऑगस्ट पासून ते कंटिन्यू होणार आहे. नंतर अर्ज क्रमांक म्हणजे तुमचा ऍप्लिकेशन नंबर दिलेला आहे, नंतर तुमचा पत्ता दिलाय, मोबाईल नंबर दिलाय, ईमेल आयडी दिलेला आहे, उमेदवाराचा फोटो आहे, त्याच्या खाली त्याची साईन आहे. नंतर पदाचे नाव पोलीस कॉन्स्टेबल, लिंग मेल, जन्म दिनांक 6/6 पुढे 1996 वगैरे वगैरे. नंतर त्याचा केलाय दावा कोणत्या प्रवर्गात कोणत्या कॉस्टमधून केलाय तो, नॉन क्रिमिनल येस आणि समांतर आरक्षण नन. म्हणजे अशा पद्धतीनं हे हॉल तिकीट तुमच्यापर्यंत मी पोहोच केलेलं आहे. 23 तारखेपासूनचं हॉल तिकीट आहे. हे 23 तारखेचं हॉल तिकीट तुम्हाला मी वाचून दाखवलेलं आहे. आता विषय खूप महत्वाचा आहे की 23 तारखेपासून किती तारखेपर्यंत सर हॉल तिकीट येऊ शकतं. तर 23 पासून 7 दिवस जर पकडले तर 30 तारखेपर्यंत हॉल तिकीट येऊ शकतात, याची नोंद घ्यायची आहे. तर वेळापत्रक कधी येईल हा एक प्रश्नचिन्ह आहे. तर वेळापत्रक जे आहे ते आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत पूर्ण वेळापत्रक 23 तारखेपासूनच हे तुम्हाला ऑफिशियल यायला सुरू होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. हॉल तिकीट यायला सुरू झालेले आहेत. हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं हे वारंवार सांगतोय. तुम्ही तुमचा जो ऍप्लिकेशन नंबर आहे, तुमचा जो आवेदन नंबर आहे तो पूर्ण टाकायचा, विदाउट स्पेस, विदाउट गॅप. त्याला जोडूनच तुमचा जन्मदिनांक झाला, तुमचा महिना आणि तुमच्या जन्माची इयर, जो तुमचं वर्ष असते ते टाकायचं आहे. म्हणजे 2 डिजिट, पहिला जन्मदिनांक 2 डिजिट नसेल, 2 संख्या नसेल तर त्याच्या अगोदर 0 लावायचा आहे. त्या पद्धतीने तुमचा महिना सुद्धा 2 अंकी नसेल तर त्याच्या अगोदर 0 लावून 4 द्यायचा आहे. आणि तुमचे जन्मदिनांक ते असेल ते 4 अंकीच असते. 1996, 97, 93, 94 काय असेल ते, 2002, 2003 वगैरे वगैरे. कोणत्याही पद्धतीने गॅप देऊ नका. पुढे जावर क्लिक केला की तुमचं पुढे गेल्यानंतर हॉल तिकीट येणार, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता मी सांगितल्यानंतर सगळी मुलं त्याच्यावर जाऊन बघणार. सर्वचा इश्यू होऊ शकतो, काही नेटवर्क इश्यू होऊ शकतो. तुम्ही एकतर संध्याकाळी लेट बघा किंवा सकाळी लवकर बघा. आणि ज्या मुलाचं इनव्हॅलिड क्रेडेन्शियल दाखवते त्यांचं सांगतोय की त्यांचं जे इनपुटमध्ये जे टाकलेलं असतात डिजिट ते चुकलेलं असतं, सिक्वेन्स चुकलेला असतो किंवा रॉंग डिजिट त्याच्यामध्ये ऍड केलेलं असतात, त्यामुळे ते इनव्हॅलिड क्रेडेन्शियल दाखवत असतं. त्याच पद्धतीनं अजून एक स्टेप पुढे सांगतोय, ज्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट यायला नाहीत किंवा नॉट जनरेट दाखवतात, अजिबात घाबरून जायची गरज नाही. अजिबात घाबरून जायची गरज नाही. तुम्ही जर घाबरला, 2 दिवसात तुमचं ग्राउंड असेल तर त्याचा इफेक्ट तुमच्या ग्राउंडवरती होतो. त्यामुळे बिंदास राहायचं. हॉल तिकीट आल्यानंतर ते दाखवतं नॉट जनरेटेड सांगत असेल तर तुमचं जे वेळापत्रक आहे, तुमचं जे हॉल तिकीट आहे ते पुढच्या सत्रामध्ये असू शकतं, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे कुणीही घाबरून जायचं नाहीये. तुमचं सुद्धा हॉल तिकीट लवकरात लवकर यायला सुरू होईल. आता बाकी सगळ्या घटकात महत्वाचं म्हणजे जे काही 23 तारखेनंतरचं हॉल तिकीट असेल किंवा त्याचबरोबर वेळापत्रक हे आज संध्याकाळपर्यंत येऊन जाईल किंवा उद्या सकाळपर्यंत हे जे वेळापत्रक आहे पूर्णपणे येऊन जाईल. आणि त्यानंतर पुढची रणनीती जी काही डिपार्टमेंटची असेल, मुंबई पोलीस डिपार्टमेंटची, ती समजून येणार, याची नोंद घ्यायची आहे. समजलं? सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती की ऑफिशियल 3ऱ्या सत्रातील मुलांचं जे काही हॉल तिकीट आहे ते यायला सुरू झालेले आहे. सर्वांनी चेकअप करून घ्या. 2-2, 3-3 वेळा चेक करा. 2-2 तासानं, 4-4 तासानं चेक करा. आणि आला असेल तर आत्ताच सांगतोय 3 ते 4 झेरॉक्स मारा हॉल तिकीटची. तुम्ही एक तुम्हाला घेऊन जायचं आहे, पण 2 तुमच्याकडे एक्स्ट्रा असू द्यात, 3 तुमच्याकडे एक्स्ट्रा असू द्यात. 3 जे हॉल तिकीट असेल ते वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा, जेणेकरून उद्या तुमची नियुक्ती असेल, तुम्हाला डॉक्युमेंट चेकिंग असेल, काय असेल तर तुम्हाला ही डॉक्युमेंट प्रत्येक वेळा द्यावी लागतात. लक्षात ठेवा. तुमच्या नसेल तर मग तुम्हाला घाम सुटायला चालू होतोय. मला 1000 मेसेज आल्यात 2021च्या पोलीस भरतीमध्ये. खूप सांगून सुद्धा मुलांनी टाइमपास केला होता माझ्यासोबत. त्यांना लक्षात आलं नाही त्याचं गांभीर्य. आणि नंतर मग मला विचारलं, सर आवेदन नंबर नाही आहे, हॉल तिकीट नाही, मी काय करू, कुठून मिळवता येईल, काय करता येईल. अशा गोष्टीकडे मी तर काय लक्ष देणार नाही. पण आता सांगतोय तर फक्त 4 रुपये एक्स्ट्रा घालवा, 5 रुपये एक्स्ट्रा घालवा, 2-3 एक्स्ट्रा तुम्ही हॉल तिकीटची झेरॉक्स मारून ठेवा. सेफ आणि वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचं, एकाच ठिकाणी ठेवायचं नाही, वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचं आहे. हे नाही तर ते नाही तर हे सापडतंय, टेन्शन घ्यायची गरज नाही. हॉल तिकीट ऑफिशियल आलेले आहे 3ऱ्या सत्रातील. एकंदरीत वेळापत्रक असेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.